आप देख रहे हैं किन्वट वायरल न्यूज चैनल। किन्वट वायरल न्यूज नेटवर्क में आप सभी का स्वागत है और आप देखते रहिए किन्वट वायरल न्यूज। किन्वट और माहौर विधानसभा 2024 और आप कौन से पार्टी से लड़ने वाले हैं? अभी मी आतापर्यंत काही माझं कुठलंही नियोजन नाही आहे कुठल्या पक्षाकडून लढायचं। फक्त कार्यकर्ते आणि सगळं मित्रमंडळीच्या आग्रहाखातर हा जो वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे तो साजरा करीत आहे सर्व मित्रमंडळी। असा कुठलाही निर्णय आणखी झालेला नाही आहे। जेव्हा केव्हा झालं तर त्यावेळेस आम्ही सर्व शक्तीनिशी लोकांसमोर जाऊ। अभी आपके चाहने वाले सब मांग कर रहे हैं कि आप किन्वट और माहौर विधानसभा 2024 में लड़ना चाहिए, तो इनके लिए क्या कहना चाहोगे? नाही, त्यांच्यासाठी माझ्या लोकांसाठी माझा हाच संदेश राहील। जेव्हा केव्हा परिस्थिती अशी आजपर्यंत किन्वट तालुक्यामध्ये जे लोकप्रतिनिधी होऊन गेले जातीय समीकरणा पुढे ठेवून आजपर्यंत हा जो गोंधळ घातलेला आहे त्या याला कुठेतरी ब्रेक बसला पाहिजे किंवा अंकुश बसला पाहिजे हा एकूण आमचा मानस आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व लोकांनी जर आम्हाला तसा आग्रह केला, शैक्षणिक अनुशेष लघु पाटबंधाऱ्याच्या संदर्भामध्ये सिंचन अनुशेष आणि कारखान्याच्या दृष्टिकोनातून हा जो तालुक्याचा अनुशेष आहे राहिलेला तो लोकप्रतिनिधी हा क्वालिफाईड असला पाहिजे, विचाराने प्रगल्भ असला पाहिजे, सर्व दृष्टीनं व्यापक दृष्टिकोन ठेवून जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना सोबत घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी असायला पाहिजे। हे कुठेतरी दिसत नाही आहे, त्याला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू। में विकास हुआ है कि किन्वट का? नाही, विकास त्याला म्हणता येणार नाही। विकास तुम्ही कोणाचा केला? एका पर्टिक्युलर एखाद्या समूहाचा विकास केला। बाकीचा तर लोकांच्या ज्या सर्वसामान्य लोकांचा जो विकास व्हायचा आहे तो कुठं झाला? तुम्ही फक्त हप्ते तुमचा जो पर्सेंटेज आहे टक्केवारी आणि तुमचे काही निकटवर्ती आहे यांचा विकास झालेला आहे, बाकी तालुक्याचा कुठलाही विकास झालेला नाही आहे। इथे लोकप्रतिनिधीचं दुर्लक्ष असं म्हणता येईल। लोकप्रतिनिधी प्रकर्षाने दुर्लक्ष जाणवत आहे। त्यांनी याकडे लक्ष न दिल्याने हा सर्व जो अवैध धंद्याचा जो धुमाकूळ घातलेला आहे तो त्यातला एक हे त्याला काय म्हणू त्याला आपण परिणाम आहे। लोकप्रतिनिधीचं लक्ष असायला पाहिजे, दुर्लक्ष आहे लोकप्रतिनिधीचं। एकत्र भोगलो असे आमचे मित्र गोविंद जेठेवार हे आज आपल्या संथागार परिवारामध्ये आपल्या सर्व चाहत्या मित्रासोबत दाखल झाले। संथागार परिवारातर्फे गोविंद जेठेवार यांचं व त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मित्रपरिवाराचं आम्ही हार्दिक स्वागत करतो। आणि गोविंद जेठेवार हे विधानसभेची निवडणूक लढवणार आहे असं याच्यातून दिसते आणि ते आज माहीत झालं। आणि माझा मित्र गोविंद जेठेवार हे जर आमदार झाला तर याच्याहून दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत नाही। आपण लढलं पाहिजे, हार जीत हे नंतरच्या गोष्टी आहेत, परंतु कोणालाच खुलं मैदान न सोडता आम्ही सुद्धा एक कार्यकर्ते आहोत। आम्ही सुद्धा
की कार्यकर्ते नावाची जात जिवंत आहे हे निश्चितच आपल्याला या कृतीतून दाखवता आली आणि यापुढे सुद्धा दाखवता आली पाहिजे। गोविंद जट्टेवाड यांना संथागार परिवाराच्या वतीने व आळणे परिवाराच्या वतीनं 55व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा। धन्यवाद दादा। आपण गोविंददादा जट्टेवाड आणि आपण कॉम्रेड अर्जुन आडे मिलिंद सरपे तो जो काळ आहे म्हणजे किंबहुना एक 35 वर्षापूर्वीचा जो संघर्षाचा काळ आहे। विद्यार्थी दशेपासूनच एक फुलेशाहू आंबेडकरी विचारसरणीला कास धरून तुम्ही विविध प्रश्नावरती लढा दिलेला आहे। तुमचा संघर्षमय जीवन आहे आणि गोविंददादाबद्दल जर सांगायचं असेल तर त्यांनी अनेक दिवस संघर्षातून काढलेले आहेत। या गोष्टीचा मी साक्षीदार आहे, कारण मी एका पुरोगामी चळवळीत काम करत असताना बघितलेल्या गोष्टी आहेत की आवर्जून तुम्हाला माहीत व्हावं। आणि गोविंददादा यातून असा एक अर्थ निघतो, कोणी राष्ट्रवादीचे आहे, कोणी शिवसेनेचे आहे, वेगवेगळ्या पक्षातून या ठिकाणी तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेला आहे। यावरूनच तुमची जे काही लौकिकता आहे हे आज दिसते। आपण सत्काराला उत्तर या ठिकाणी द्यावं अशी मी विनंती करतो। गोविंद उपस्थित सर्व मित्रगण तसेच वयोवृद्ध माता पिता समान सर्व संबंधितांना भेटण्यासाठी मी इथे माझे सर्व मित्रमंडळींनी जे आयोजन केलेलं आहे वाढदिवसानिमित्त, मी आजपर्यंत कुठलाही वाढदिवस साजरा केलेला नाही आहे, तरी पण राकेशजी गोंटीलवार, आसिफ आणि या सर्व मित्रांनी जवळपास कदमजी आणि बरेच या सर्व लोकांनी जे आग्रह धरला की आम्ही साजरा करतो तुमचा वाढदिवस आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बाकीच्या गोष्टी नियोजन करू, अशा पद्धतीचा त्यांचा आग्रह होता आणि त्या दृष्टीनं मी आज त्यांच्या याला नकार न देता तयार झालो। आणि मित्रहो, आज 40 वर्षाखालची ज्या घटना पुन्हा नव्याने आठवत आहेत। माझे मित्र अरुण आळणे, मी विजय गाबणे, अर्जुन आडे, आम्ही सर्व विद्यार्थी दशेपासून सोबत आहोत। विद्यार्थी दशेपासून आंदोलनामध्ये आहोत, रास्ता रोको असेल, कॉलेज लाईफपासून निवडणुका असतील, या सर्व आम्ही सोबत लढलेले आहोत। सोबतीनेच सर्व आजपर्यंत संघर्ष केलेलो आहोत आणि यापुढे सुद्धा आम्ही सोबतच राहू। परंतु हा जो आनंदाचा क्षण या सर्व मित्रांनी माझ्यासाठी एक केलं, मला माझा ऊर भरून आला। आज मला वाटत आहे की माझे असे मित्र आहेत जे मला जीवापाड प्रेम करतात, हे मला आज दिसून आलं। मित्र, तुमचे हे आज जे तुम्ही मला सरप्राईज दिलं, जे माझं जे वाढदिवस साजरा केला, हे तुमचे मी हे त्याला उपकारच म्हणू किंवा त्याला आपण आनंदोत्सव साजरा करता, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि आपले आभारी आहे। या सर्व मंडळीचे मी आभारी आहे। विशेष करून अरुण आळणे, अरुण माझा मित्र आहे, जुना मित्र आहे, फार जुना म्हणजे फार विद्यार्थी दशेपासून आम्ही सोबत आहोत। आता आमच्या पडत्या काळातल्या गोष्टी काही सांगता येणार नाही, एवढे आहेत हो भयानक आहे ते। त्याच्यातून आम्ही परिस्थिती हे करून सगळ्या संघर्ष करत आलेलो आहोत आणि यापुढेही संघर्ष करू आणि आपल्या कुठल्या अशा आकांक्षा असतील याला कुठलाही तडा जाऊ देणार नाही मी आणि आपल्या परीनं मी प्रयत्न करीन। आपण जे सांगाल त्यासाठी मी सदैव तयार राहीन, एवढीच आपल्या हे करतो आणि जय हिंद। संध्याकाळचं अन्नदान आपल्याला राकेश गोंटीलवार। धन्यवाद गोविंददादा, तुम्ही जे खरंच बोलले की आहे। आता आपण केळी वाटप मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वृद्ध लोकांना आपण करणार आहोत आणि उपस्थित या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। धन्यवाद। दादाचं आज आपण वाढदिवस साजरा करत आहे। आमचे दादा तरुण, तरफदार, डॅशिंग, गोडस असे सुंदर दिसणारे आमचे गोविंददादा जट्टेवाड यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। गोविंददादा, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा अंगार है।
अभी के समाचार में बस इतना ही।